मराठी बिग बॉसमधील रिसेंटली फॅमिली वीक सुरू होता आणि फॅमिली वीक सुरू असल्यामुळे सर्वांनी आपले कॅप्टन कोण होणार आहे, नॉमिनेशनमध्ये कोण आहे, बॉटममध्ये कोण आहे, कोण टॉपमध्ये आहे किंवा कोण घराच्या बाहेर जाणार, कोण नाही जाणार किंवा गेम कोणाचा कसा चालू आहे किंवा कॅप्टनमध्ये दावेदारी कोणाला भेटणार आहे किंवा राशन कार्ड, सिल्वर, ब्राउन्स कार्ड कोणाला काय भेटणार आहे, ह्या सर्व गोष्टीबद्दल डिस्कशन किंवा ह्या सर्व गोष्टी आपण सुद्धा विसरलेलो होतो. कारण की फॅमिली वीक सुरू जेव्हा होते ना तेव्हा आपण सुद्धा कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, कोणता ग्रुप कसा खेळत आहे, काय होणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण सुद्धा विसरतो. आणि तिथले जे कंटेस्टंट असतात जे एकामेकाचे खूप विरुद्ध असतात, एकामेकाचे मतं पडत नाही, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असतात, ते सुद्धा लोक जवळ येतात कारण की घरचे बाहेरचे लोक भेटायला येतात. आणि जेव्हा फॅमिली वीक सुरू होते ना, कितीही मोठा आपल्यासमोर दुश्मन किंवा कितीही मोठा विरुद्ध असला तरी आपण त्याच्यासोबत प्रेमानं बोलतो. आपल्या अंदरचे सर्व कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा, निगेटिव्हिटी सर्व बाहेर बाजूला ठेवून आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलतो. तर फॅमिली वीक सुरू झाल्यानंतर हे सर्व चालू होतं. सर्व इकडे मिठा सर्व छान आनंदित वातावरण चालू होतं. परंतु आजच्या एपिसोडमध्ये फॅमिली वीक संपलेला आहे अँड बॅक टू बिग बॉस मराठी सुरू झालेला आहे. मतलब बॅक टू बिग बॉस मराठी मतलब नॉमिनेशनमध्ये कोण आहेत, कोण बॉटममध्ये आहेत, कोण कॅप्टन होणार आहे, कोणाला दावेदारी भेटलेली आहे, ह्या सर्व गोष्टीबद्दल चर्चा पुन्हादा रंगणार आहे. तर या वीकमध्ये जे नॉमिनेशनमध्ये आलेले होते आणि नॉमिनेशनमध्ये जो टास्क झालेला होता कठपुतलीचा की कोण कोणाची कठपुतली आहे त्यावर नॉमिनेशनमध्ये घाला. त्यावर नॉमिनेट झालेले व्यक्ती आहेत रेवा आहे, दीपाली आहे, सागर आहे, संकेत आहे, प्रभू आहे, अनुश्री आहे आणि राकेश सुद्धा आहे. हे सर्व लोक नॉमिनेशनमध्ये आहेत. यांना नॉमिनेट केलं गेलं होतं हे कठपुतली आहेत वगैरे म्हणून. खूप सारे वेगवेगळे रिझन देऊ 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 फायनली नॉमिनेशनमध्ये हे लोक आले. परंतु मला सर्वात जास्त वाट ज्या लोकांची आहे ना, ज्या व्यक्तीची आहे तो आहे की सागर कारंडे घराबाहेर केव्हा जाणार. कारण की कित्येक हप्ते झाले एकही गेम नाही, एकही मानेचा कणा नाही, एकही स्पाईन नाही. मला सुद्धा असं वाटतं की फॅमिली वीक लवकर ह्याच्यामुळे सुरू झालं कारण की फक्त सागर कारंडेमुळे. कारण की सागर कारंडे नॉमिनेशनमध्ये आला तो केव्हाही घराच्या बाहेर जाऊ शकते, काहीही होऊ शकते. जसं तुम्ही मागच्या एपिसोड बघाल तेव्हा सागर कारंडेला तो फोडाफाडी करायला तंटा रूम खोललेली होती फक्त एका व्यक्तीसाठी. मला ते समजलं नाही की फक्त एका व्यक्तीसाठी तंटा रूम खोलली. त्याच्या शरीरामध्ये फ्रस्ट्रेशन होता, गुस्सा होता, राग होता, जो पण होता. बाकीच्या कंटेस्टंटमध्ये गुस्सा आणि राग नव्हता का? म्हणजे फक्त सागर कारंडेसाठी तुम्ही ते रूम खोलल्या. म्हणजे अख्खा अर्धा एपिसोड सागर कारंडेचे नाटक आम्ही बघितलं की सागर नाटकाने ज्या प्रकारे विशाल अशी करून हांडी फोडली आणि मग 10 मिनिटातच 10 सेकंदातच विशालला येऊन मिठी वगैरे मारली. तो खूप सुंदर नाटक होता सागर कारंडेचा जे आम्ही बघितलाच. सागर कारंडेला मला असं वाटतं की सर्वात जास्त फोटेज द्यायची कोशिश करत आहेत. सागर कारंडे तसाही टास्कमध्ये दिसत नाही, गेममध्ये दिसत नाही, तर त्याला संचालन ठेवतात. तुम्ही सर्वात जास्त संचालक करणारा व्यक्ती जो असेल ना बिग बॉस हाऊसमध्ये टास्कमध्ये तो फक्त सागर कारंडे आहे. कारण की तो टास्कमध्ये तसाही दिसत नाही, घरामध्ये मुद्दे नाही आहेत, काही तसं दिसत नाही. तर संचालन करेल ना टास्कचा तर थोडा बहुत दिसून जाईल. ह्या कारणामुळे त्याला मेकर्स किंवा काय आहेत आय डोंट नो त्याला ठेवत आहेत, काय त्याचा उद्देश आहे. कारण की तो संचालन एवढा काही चांगला करत नाही. दुसरीकडे मागच्या भाऊच्या धक्क्यामध्ये अक्षरशः त्याला तंटा रूम खोलली त्याच्यासाठी की हा काहीतरी करेल. मला वाटते यावेळेस बिग बॉसने हा केला की लवकर बोलून तर सागर कारंडेची फॅमिली येईल आणि जेव्हा फॅमिली येईल तर आपल्या फॅमिलीचा ऐकेल आणि याची फॅमिली याला सांगेल की विशालपासून दूर राहा, विशालच्या मतलब खूप मॅन्युप्लेटिंगमधून तू घेत आहेस, विशालचंच ऐकत आहेत, विशालचा मानेचा कणा झालेला आहेस, विशालची परछाई झालेला आहेस, विशालशिवाय तुझे काही मत नाही आहे, विशालशिवाय तुझ्या गेम नाही आहे, विशालशिवाय तुझ्या काहीच नाही आहे, हे त्याला कळेल आणि त्याची फॅमिली येऊन सांगेल. मला सुद्धा आतुरता होती की यार सागरची फॅमिली येईल ना, सागरची बायको येईल ना, सागरला समजवेल. सागरला तेव्हा समजेल की यार नाही आपल्याला गेम अप करायला लागते, विशालचा अपोजिट खेळायला लागते, इंडिव्हिज्युअल खेळायला लागते, काटा ग्रुपमध्ये जाईन नाही तर काहीतरी करेन. परंतु विशालच्या मॅन्युप्युलेशनमध्ये मी फसणार नाही, विशालच्या अपोजिट गेम खेळीन आणि तेव्हा सागर कारंडे हिऱ्यासारखा चमकेल आणि अख्खा महाराष्ट्राला दाखवून देईल की सागर कारंडे काय आहे. आणि मग लोक त्यांना सपोर्ट करतील आणि सपोर्ट करतील तर ओट करतील तर तो समोर जाईल आणि समोर जाईल तर विनर बी होऊ शकते. मला वाटलं होतं की असं काहीतरी होईल. परंतु त्याची वाईफ जेवढ्यातच आली तेवढ्यातच तिनं ज्या प्रकारे त्याच्या बायकोने म्हटलं आहे की तू खूप चांगला गेम खेळत आहेस, तो चांगला गेम खेळत नाही आहे. विशालसोबत तुझी चांगली फ्रेंडशिप आहे, नाही आहे विशालसोबत चांगली फ्रेंडशिप. विशाल फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो, विशालला फ्रेंड काही मॅटर करत नाही. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा काही गेम पण नाही आहे. परंतु त्याच्या वाईफने फक्त अजून त्याला डोक्यावर चढवलं की तुझ्या गेम चांगले आहे, टोळी खूप चांगली दिसत आहे, विशाल तुझी फ्रेंडशिप चांगली आहे, तुम्ही उत्तम खेळत आहात, तुम्ही छान खेळत आहात. फक्त एका गोष्टीवर कंट्रोल करा की आपला गुस्स्यावर कंट्रोल करा, जास्त चिल्लावा नको. फक्त एकच गोष्ट चांगली सांगितलं, बाकी पूर्ण त्याचा गेम ढवसून टाकलं. दुसरी वाईफ राहिली असते तर सांगितलं असतं. मला असं वाटते
की तिनं ओपिनियन सांगितलं असतं की यार विशालच्या मॅन्युप्युलेशनमध्ये खूप दिसत आहात तुम्ही, विशालच्या बाजूला थोडासा द्या, विशालच्या विरुद्ध दिसा, विशालच्या जेव्हा विरुद्ध तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह दिसता. ह्या सर्व जे पॉईंट आहेत ते त्या वाईफला त्या दिवशी किंवा फॅमिली वीकमध्ये सांगायला पाहिजे होते. तेव्हा त्यानं जे आपल्या पत्नीचं ऐकलं असतं ना, तर त्याच्या गेम लिटरली या वीकपासून किंवा आता पुढच्या एपिसोडपासून अप झालेला असता. तो विशालच्या अपोजिट गेला असता, नाही तर विशालच्या मॅन्युप्युलेशनमध्ये फसला नसता, विशालच्या काहीतरी अपोजिट केलं नसतं. परंतु तिनं काही न करता अजून सागर कारंडेला चिखलामध्ये घासळलं की तू विशालमुळे चांगला दिसत आहे, विशालची डोळी चांगली आहे, टोळी चांगली आहे हे सांगितलं. आणि त्याच्या बायकोने हे सुद्धा सांगितलं की रूचा मेसेज आलेला आहे, रू म्हणजे रुचिताचा मेसेज आलेला आहे की टोळी उत्तम खेळत आहे, टोळी छान दिसत आहे, टोळीमध्ये अजून तुम्ही मेहनत करा, अजून खेळा वगैरे वगैरे. पण मला वाटते की टोळी बिलकुल निगेटिव्ह दिसत आहे आणि फक्त विशाल दिसत आहे टोळीमध्ये, टोळीशिवाय विशालशिवाय टोळी काहीच नाही आहे. आणि फक्त हे बाकीचे जे चेले वाटत आहेत, बाकीचे पूर्ण मिरर वाटत आहेत, बाकीचं काही मत नाही आहे, मानेचा कणा नाही आहे. त्यामुळे मला फक्त वाटते आणि सर्वात तुम्ही खालच्या गेम बघाल ना, त्यामुळे मला वाटते की सागर कारंडे घराबाहेर यावेळेस गेलाच पाहिजे आणि जाणार सुद्धा. आता रिसेंटमध्ये जे वोटिंग ट्रेंड्स आहेत ते असे आहेत की जो बॉटममध्ये आहे ते आहे रेवा, कारण की रेवा वाईल्ड कार्ड बनून आलेली आहे आणि कितीही म्हटलं तरी वाईल्ड कार्डचा थोडा इम्पॅक्ट कमी पडते. ज्या प्रकारे रेवानी यावेळेस नॉमिनेशनमध्ये खेळलं होतं, ज्या प्रकारे तिने नॉमिनेशनमध्ये सागर कारंडेला नॉमिनेट केलं की तो कठपुतली आहे विशालची, ज्या प्रकारे तिनं मतं वगैरे मांडलं मला खूप आवडले. आणि रेवाची खरं बघाल तर रेवाची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी काय आहे ना, इंडिव्हिज्युअल मतं काय आहेत ना ते दिसतात, परंतु सागर कारंडेचे मत दिसत नाही. त्यावर बॉटममध्ये दीपाली आणि मग सागर आहे. पहिले रेवा आहे, मग दीपाली आहे आणि सागर आहे. दीपाली आणि सागर इकडे तिकडे होत राहतात, कारण की दोघांचे कोणचे फॅन बेस कोणाचे स्ट्रॉंग आहेत तर कोणाचे नाही आहेत. पण ह्या दीपाली आणि सागरपेक्षा मला चांगला गेम कोणाचा आवडत असेल तर दीपालीचा आवडते. अँड ॲटलिस्ट तिचे इंडिव्हिज्युअल मुद्दे आहेत, ॲटलिस्ट ते इंडिव्हिज्युअल बोलते, ॲटलिस्ट तिचं काहीतरी वेगळे मत असते, ॲटलिस्ट तिचं रडणं मंगा, तिच्या फुगणं मंगा, काही म्हणा, राकेशसोबत दोस्ती, तन्वीसोबत मतभेद, काही म्हणा, त्याच्या काहीतरी इंडिव्हिज्युअल काहीतरी आहे, परंतु सागरचा काही इंडिव्हिज्युअल नाही आहे. आणि सागर सुद्धा दीपाली सारखा बॉटममध्येच आहे, तर त्यावरून समजून येते की यावेळेस सागर वाचणार नाही, यावेळेस लोक त्याला वोट करणार नाही, कारण की यावेळेस त्यानं गेम काही नाही आहे त्याच्या. फक्त मतलब ना, तुम्ही बघाल रेवा बघाल, दीपाली बघाल, हे सुद्धा बॉटममध्ये आहेत, परंतु त्यांच्या इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसते, परंतु सागर कारंडेची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी शून्य आहे. त्यामुळे त्याचे जाण्याचे चान्सेस आणि 99.999% सागर कारंडे यावेळेस जाणार आहेत. त्याच्यानंतर आहे संकेत आहे, संकेतला चांगली वोटिंग भेटत आहे, कारण की संकेत स्ट्रॉंग प्लेअर आहे, संकेत चांगला खेळते, संकेतचे सर्व इंडिव्हिज्युअल आज सुद्धा गोष्टी आहेत. तो मागच्या वीकमध्ये विशालच्या मॅन्युप्युलेशनमध्ये किंवा विशालच्या ग्रुपमध्ये जास्त दिसला होता, परंतु खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे तो, तर लोक त्याला वोट करत आहेत. त्याच्यानंतर आहे प्रभूला लोक खूप वोट करत आहेत, कारण की इंडिव्हिज्युअल खेळत नाही तरी तो काटा ग्रुपमध्ये दिसते, काटा ग्रुपमध्ये नसेल खेळत तरी कोणाला वाटत असेल की तन्वीचा पल्लू बनलेला आहे. पर तुम्ही किती बघाल ना, पूर्ण अख्ख्या एपिसोडमध्ये 10 मिनिटाची क्लिप प्रभूची दाखवली ना तरी मन छान वाटते, तरी असं वाटतं की या प्रभूला दाखवा, प्रभूला बघायला मजा येते, प्रभूच्या काहीच गोष्टी असो प्रभूला मजा येते. आणि प्रभू विशालसोबत बिलकुल भीत नाही, विशालसोबत भिडायला भीत नाही, म्हणून मला प्रभू तरी आवडते आणि प्रभूला छान वोटिंग सुद्धा पडत आहे. त्याच्यानंतर अनुश्री आहे, अनुश्रीला सुद्धा चांगली वोटिंग आहेत. आणि टॉप 1 मध्ये आहे राकेश बापट आहे, राकेश बापटला अख्खा महाराष्ट्र वोट करते, ज्याच्याकडून त्याची पर्सनॅलिटी बघा, त्याच्या गोष्टी बघा, सर्व गोष्टी वगैरे आहेत. परंतु बॉटममध्ये ज्या लोक आहेत ते आहे रेवा, दीपाली आणि सागर, परंतु मला ह्या तिघांपैकी 101% मी तुम्हाला लिहून दाखवते, सागर कारंडे यावेळेस नक्की जाणार, क्योंकि सागर कारंडेचा एकही गेम नाही आहे, मानेचा कणा नाही आहे. आणि या वेळेस घराच्या बाहेर जाणारा व्यक्ती असेल तो म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडे खूप हप्त्यापासून वाचत आतापर्यंत आलेला आहे. जेव्हा रेवाने तिला नॉमिनेट केलं होतं सागर कारंडेला की तू विशालची कठपुतली आहे, त्यावर तो म्हणत होता सागर कारंडे की मी इफ विशालची कठपुतली असलं असतं तर मी केव्हाच पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये गेलो असतो, मी आतापर्यंत बिग बॉस हाऊसमध्ये नसलो असतो, लोक मला महाराष्ट्र एवढा प्रेम करत आहे, महाराष्ट्र मला एवढा पसंत करत आहे, म्हणून मी एवढ्या 10व्या 11पर्यंत हप्त्यापर्यंत आलेला आहे. परंतु खरं सांगू तर मी पण एक प्रेक्षक आहे, मी पण एक महाराष्ट्राचीच आहे. त्यावर मला असं वाटते की मला सुद्धा प्रश्न पडला आहे की सागर कारंडे तू आतापर्यंत शोमध्ये कसा काय आहेस, तुला कोण वोटिंग करत आहे, परंतु तुझे किस्मत आणि तुझे नसीब खूप चांगलेले आहेत. आणि जो तू चला हवा येऊ द्या हा जो कार्यक्रम तू काम केलेला आहेस, तुझे ॲक्टिंग स्किल्स जे आहेत, त्यामुळे जे नाटक आहेत लोक तुला खूप प्रेम करतात. तू गेम कितीही वाईट खेळलास, तू विशालची पूज बनलेला आहेस, तरी लोक तुला वोट करतात, कारण की तुला प्रेम करतात ॲज अ कलाकार म्हणून. पर बिग बॉसच्या हाऊसमध्ये सागर कारंडेचा गेम शून्य आहे. आणि ज्या प्रकारे रेवाने आपले मत ठेवलं होतं की हा फक्त कठपुतली आहे, तर कठपुतलीच आहे. परंतु मागच्या वेळेस तुम्ही बघाल तर संस्कृतीमुळे मागच्या वेळेस 2 लोक जाणार होते,
फक्त आणि मग त्यांनी कॅन्सल केलं की एकच लोकांना पाठवू म्हणून. तर मागच्या वेळेस संस्कृती गेली, संस्कृतीमुळे सागर कारंडे वाचलेला होता. परंतु यावेळेस मला कोणीही नाही वाटत की त्याच्यामुळे तू वाचू शकते. रेवाला पण छान वोटिंग पडत आहेत आणि रेवाचे इंडिव्हिज्युअल मतसुद्धा दिसत आहे. तर मला वाटते की 101% सागर कारंडेच जाणार आहे. आणि माझ्या कॉमेंट सेशनमध्ये पण खूप लोक कॉमेंट करतात की सागर कारंडेला काढा, सागर कारंडेला काढा. लिटरली सागर कारंडे घरामध्ये असो किंवा नसो कोणालाही काही फरक पडत नाही, कारण की तो दिसतच नाही, त्याचे मतच नाही आहेत, त्याचे इंडिव्हिज्युअल चॉईसेस नाही आहे, काहीच नाही आहे. आणि मला वाटलं की त्याची फॅमिली येईल, त्याची बायको येईल, त्याला समजावेल की तू विशालच्या अपोजिट जा, विशालसोबत खेळूच नको. पण त्याच्या बायकोनं तेच म्हटलं की भावा तू तोळीसोबत चांगला दिसताय, विशालसोबत तुझी चांगली मैत्री आहे, म्हणून त्या अजून तो चिखलात गेलेला आहे. पहिले तो विशालच्या चिखलात होता, अजून तो चिखलात गेलेला आहे. ते सर्व वोटिंग ट्रेंड्स आहेत. पहिला बघाल तर तुम्ही रेवा बॉटममध्ये आहे, मग दीपाली आणि सागर इकडे तिकडे होत राहतात, फ्लक्च्युएशन होत राहते. त्याच्यानंतर संकेत आहे, प्रभू आहे, अनुश्री आहे आणि राकेश आहे. आता अनुश्री आणि प्रभूमध्ये इकडे तिकडे होत राहते, संकेतसुद्धा बॉटममध्ये नाही आहे. बाकी हे सर्व वोटिंग ट्रेंड्स आहेत. तुम्हाला काय वाटते कोण घराबाहेर केल्या पाहिजे, कोण घराबाहेर नाही गेल्या पाहिजे, ह्या सर्व गोष्टीबद्दल तुमचे काय मत आहे मला प्लीज नक्की कॉमेंट सेशनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच.